एव्हरीवन. आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो फाईल सिस्टीम वर्सेस DBMS. फाईल सिस्टीम म्हणजेच काय आणि DBMS म्हणजेच काय आणि यामधला अंतर काय आहे आणि यामधला फरक काय आहे, आपल्यासाठी कोणतं बेस्ट आहे यूज करण्यासाठी, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे डिटेलमध्ये पाहिलं होतं. जर तुम्हाला याची पूर्ण इन्फॉर्मेशन हवी असेल तर प्लीज तुम्ही या चॅनेलला व्हिजिट करा. त्यात मी तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेनेशन केलं आहे. ओके, आज आपण शिकणार आहोत व्हॉट इज SQL. SQL म्हणजे काय, त्याचा उपयोग काय आणि त्याचा एक्झाम्पल, थोडीफार आपण त्याचं एक्झाम्पलसुद्धा आज बघणार आहोत. चला पाहू. पहिल्यांदा आपण पाहू व्हॉट इज SQL. SQL याचा फुल फॉर्म आहे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. ही एक स्टँडर्ड लँग्वेज आहे. म्हणजेच काय, ती ही आपण जसं की शिकतो आपण आपल्या कॉलेजमध्ये जावा, पायथॉन, PHP, C# ह्या जशा लँग्वेज आहेत, तसंच SQLसुद्धा एक लँग्वेज आहे. ही एक स्टँडर्ड लँग्वेज आहे जिचा वापर डेटाबेसमधील डेटा क्रिएट, स्टोअर, रिट्रीव, अपडेट आणि डिलीट करण्यासाठी केला जातो. समजलं? SQLचा उपयोग काय आहे हे आपण पाहू. SQLचा उपयोग DBMS सोबत डेटा मॅनेज करण्यासाठी होतो. म्हणजेच काय, DBMSची पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आधीच सांगितली आहे. DBMS म्हणजेच डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. हे एक डेटा स्टोअर करण्याचं ठिकाण आहे. पण आपण डेटा स्टोअर करायचं म्हटलं तर त्याला काही ना काही आपल्याला क्वेरी द्यावी लागेल, काही ना काही सांगावं लागेल, टेबल क्रिएट करायला लागेल, मग आपण आपला डेटा त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. ओके, त्यासाठीच एक लँग्वेज बनली आहे, तीच म्हणजे SQL, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. याचा वापर करून आपण त्याच्यामध्ये डेटा क्रिएट, स्टोअर, अपडेट आणि डिलीट करू शकतो. आपण काय यूज करतो SQLचा? SQL इज यूज्ड. फर्स्ट, डेटाबेसमधील डेटा रिट्रीव करण्यासाठी. सेकंड, न्यू डेटा इन्सर्ट करण्यासाठी. थर्ड, एक्झिस्ट डेटा अपडेट करण्यासाठी. फोर्थ, डेटा डिलीट करण्यासाठी. फिफ्थ, टेबल्स आणि डेटाबेस क्रिएट आणि मॅनेज करण्यासाठी आपण SQLचा उपयोग करतो. बेसिकली SQLचा उपयोग इतकाच आहे की आपण DBMSमध्ये आपला डेटा लिहू शकतो, अपडेट करू शकतो, तो डेटा डिलीट करू शकतो. हा उपयोग आहे SQLचा. ओके, वेअर SQL इज यूज्ड. SQL कुठे यूज केलं जातं तर पहा, MySQL, Oracle, SQL सर्व्हर यामध्ये SQLचा यूज केला जातो. हे आपण पाहिलं व्हॉट इज SQL, SQLचा युजेस काय आहेत आणि तो डेटा कुठं यूज केला जातो, म्हणजे SQL ही लँग्वेज कुठं आपण यूज करतो, हे आपण आज डिटेलमध्ये पाहिलं आहे. ओके, जर तुम्हाला अशाच नवनवीन टॉपिकविषयी माहिती हवी असेल तर प्लीज तुम्ही या चॅनेलला व्हिजिट करा. मी दररोज काही ना काही अपलोड करत असते, जेणेकरून तुम्हाला नवनवीन इन्फॉर्मेशन मिळावी आणि तुम्ही तुमच्या करिअरमध्ये ग्रोथ करावी यासाठी. तर जर तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज नवनवीन काही ना काही शिकायला मिळेल. थँक्यू.